नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या प्रकरणाच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ प्रोबॅबिलिटी अँड रँडम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम या दोन पॉइंटचा अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय सॅम्पल स्पेस. काय पाहतोय? सॅम्पल स्पेस. चला तर पाहू सॅम्पल स्पेस म्हणजे काय ते पाहू. व्हॉट इज मीन सॅम्पल स्पेस? सो लुक हियर. Sample space, the set of all possible outcomes of a random experiment is called the sample space. The set of all possible outcomes of a random experiments. Random experiment मधील पॉसिबल असणारे सर्वच्या सर्व आउटकम्स त्यांचा संच त्याला आपण काय म्हणतो? सॅम्पल स्पेस म्हणतो. म्हणजे संभाव्य निष्पत्ती जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या निष्पत्तीचा संच म्हणजे सॅम्पल स्पेस होय. इट इज डिनोटेड बाय एस और ओमेगा. इट इज अ ग्रीक लेटर ओमेगा. सॅम्पल स्पेस दाखवण्यासाठी एस ह्या कॅपिटल अक्षराचा वापर केला जातो किंवा ओमेगा या चिन्हाचा वापर केला जातो. नाव वी सी सॅम्पल पॉइंट. सॅम्पल पॉइंट म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. So each elements of sample space is called a sample point. सॅम्पल स्पेस मध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाला काय म्हणायचं आहे? सॅम्पल पॉइंट असे म्हणायचं आहे. The number of elements in the set S is denoted by n of S. The number of elements in the set S. सेट S मध्ये असणाऱ्या घटकांची संख्या कशाने दाखवतात? n of S ने दाखवतात. If n of S is finite, then the sample space is said to be finite sample space. If n of S is finite, जर n of S हा finite असेल, निश्चित असेल, then the sample space is said to be finite sample space. तर त्या सॅम्पल स्पेसला सुद्धा काय म्हणायचं आहे? फायनाइट सॅम्पल स्पेस म्हणजे निश्चित नमुना अवकाश. Now share some example of finite sample spaces. Finite sample space चे काही examples आपल्याला इथे पाहायचे आहेत. There are given one tables. In these tables, there are some random experiments are given, and you write your sample space of this and write your number of sample point in yes. Now first example, one coin is tossed. तुम्ही काय करायचं? एक कॉइन टॉस करायचा. एक कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला काय करायचं? सॅम्पल स्पेस लिहायचा. तर सॅम्पल स्पेस कसा लिहायचा आहे? इट इज डिनोटेड बाय एस. तो एस न दाखवतात म्हणून आपण इथे एस लिहिलं. इज इक्वल टू. आता लिहित असताना सुरुवात त्याची काय करायचं आहे? जे काही सॅम्पल पॉइंट असतील ते आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिताना सुरुवात कर्ली ब्रॅकेटनं करायचं. सो राईट हिअर फर्स्ट कर्ली ब्रॅकेट. इन दिस कर्ली ब्रॅकेट राईट फर्स्ट एलिमेंट्स दॅट इज एच अँड सेकंड एलिमेंट्स टी. So there are two elements. Now complete the curly brackets. म्हणजे सॅम्पल स्पेस लिहिताना यस या अक्षरानं तो दाखवतात म्हणून आपण इथे यस लिहिला आणि यस बरोबर त्याचे घटक लिहित असताना तो कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंसामध्ये लिहायचा आहे. म्हणून पहिला जो ब्रॅकेट आहे तो कर्ली ब्रॅकेट आणि शेवटचा ब्रॅकेट आहे तो कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स लिहायचे. त्या पद्धतीने आपण दिलेलं वन कॉइन इज टॉस्ड. कॉइन टॉस केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हेड मिळेल किंवा टेल मिळेल. म्हणून फॉर हेड राईट हिअर एच अँड फॉर टेल यू राईट हिअर टी. नाव देअर आर टू एलिमेंट्स. सो इट इज देअर आर टू सॅम्पल पॉइंट्स. देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू 2. एन ऑफ एस किती येणार? इथं 2 येणार. नाव थिंक अबाउट सेकंड एक्झाम्पल्स. 2 कॉइन्स आर टॉस्ड. आपल्याला 2 कॉइन काय करायचे? टॉस करायचे. त्या पद्धतीनं एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट्स. कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. पहिला एलिमेंट्स असणार आहे. आता 2 कॉइन्स टॉस केल्यानंतर इट मे बी देअर आर 2 हेड्स. सो राईट हिअर फर्स्ट 2 हेड्स. देन सेकंड एलिमेंट्स यू राईट हिअर ऑन फर्स्ट देअर इज हेड अँड सेकंड इज टेल हिअर. सो राईट एच टी. दॅट मीन्स फर्स्ट इज हेड सेकंड इज टेल्स. इन थर्ड एलिमेंट्स देअर आर फर्स्ट इज टेल अँड सेकंड इज head. So it is a TH. And fourth, there are both are tails. So write here TT. So as like you get here elements. Now complete the bracket, curly brackets. Now how many elements? 1, 2, 3, 4. 4 elements. Therefore, number of sample points is equal to 4.
So this is one example we see here. Now third examples, 3 coins are tossed. 3 coins आपल्याला काय करायचे, टॉस करायचे आहेत. म्हणजे आपल्याला रिझल्ट काय काय मिळतात त्यात इथे पाहायचं. So right here s is equal to in curly bracket. So there are 3 coins. So you make it here the first result, that is a h. Then second result here so HHT. Third result is here so HTH. Fourth result is here so THH. Fifth result is here so HTT. Sixth result is here so THT. Seventh result TTH. And eighth results TTT. Now complete the brackets. I get here as like 8 results. Therefore number of sample point in yes, it is a 8. Now next example, a die is thrown. एक फासा आपल्याला फेकायचा आहे. फासा फेकल्यानंतर फाशाच्या प्रत्येक पृष्ठभागावरती 1 ते 6 अंक असतात. त्यापैकी एक अंक आपल्याला इथे मिळेल. So in curly bracket you write here. First one you get here 1, then second 2, then third 3, then fourth 4, fifth 5, sixth 6. As like you get here sir, all 6 results. Now complete the curly brackets. So in this experiments you get here sir 6 results. So right here say n of s is 6. So in these tables we write here sir 4 random experiments, their sample space and their number of sample point in S. Now next tables we share some examples. In these tables, fifth example is 2 dice are thrown. How many? 2 dice. 2 फासे आपल्याला फेकायचे आणि त्याचा सॅम्पल स्पेस S is equal to काय तो आपल्याला बघायचा आहे. So look here, start from curly brackets. In this curly bracket, first result is 1 1, then 1 2, then 1 3, then 1 4, then 1 5, then 1 6. So that is first rows. In second rows, 2 1s, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6. In third rows, 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6. In fourth rows, 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6. In fifth rows, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6. And sixth rows, 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6, and last complete curly brackets. So as like we write here sample space for 2 dice are thrown. 2 फासे फेकले असतात, त्याचा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा आपण इथे बघितलं. एक लक्षात ठेवायचे की प्रत्येक एलिमेंट्स नंतर तुमचा कॉमा कंपल्सरी आला पाहिजे. म्हणजे एक एलिमेंट झाला की कॉमा, मग दुसरा एलिमेंट्स, मग कॉमा, अशा पद्धतीने प्रत्येक एलिमेंटच्या पुढे कॉमा कंपल्सरी आला पाहिजे. Now we write here the number of sample point in S. So in this experiment there are 36 sample points. Now next example, a card is drawn from a pack bearing numbers from 1 to 25. A card is drawn. तुम्हाला काय करायचं आहे, कार्ड काढायचं आहे. कशातून? From a pack of bearing from 1 to 25. 1 ते 25 अंक असलेल्या संचामधून एक कार्ड तुम्हाला काढायचं आहे. So right here S is equal to in curly brackets. So there are 25 cards. On the first card you write here 1s, 2, 3, 4, 5, as so on. Last number is here 25. म्हणजे 1 ते 25 अंक असल्यामुळे पहिल्या कार्डावर 1, दुसऱ्या कार्डावर 2, या पद्धतीने 25व्या कार्डावर 25 असा अंक येईल आणि या पद्धतीने तुमचा सॅम्पल स्पेस इथे कंप्लीट होईल. Now complete the curly brackets. Now in this sample space there are 25 elements, 25 sample points. Therefore n of s is here 25. Now next example, that is the 7th example.
a random experiment as like here. So a card is drawn from a well shuffled pack of 52 playing cards. 52 पत्त्यांच्या संचामधून तुम्हाला एक कार्ड काढायचं आहे आणि त्याचा सॅम्पल स्पेस आपल्याला इथे द्यायचा आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या 52 संचाच्या पानाविषयी किंवा कार्डाविषयी सगळी माहिती घेतलेली आहे. देयर आर 4 सेट ऑफ कार्ड्स. तिथं कार्डांचे 4 संच आहेत. पहिला संच आहे तो डायमंडचा आणि डायमंडमध्ये पहिलं पान आहे S 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक किंग क्वीन. नाउ नेक्स्ट सेट फॉर स्पेड. दुसरा जो संच आहे तो स्पेडचा आहे. त्याच्यामध्ये परत S 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक किंग क्वीन. Then third set is heart. In this heart again S 2 3 4 5 6 7 8 9 10 Jack King Queen. And fourth set is here a club. In this club again card started from S 2 3 4 5 6 7 8 9 10 Jack King Queens. So as like in this sample space there are total 52 sample points. So n of S is here 52. So in this way we see here some example of finite sample space. Now is the next point. Let's remember. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. काय लक्षात ठेवायचं? So first point is the sample space for a coin tossed twice is the same as that of 2 coins tossed simultaneously. The same is true for 3 coins. म्हणजे एकच कॉइन 2 वेळा टॉस केला किंवा 2 कॉइन्स एकाच वेळी टॉस केले. म्हणजे बघा एक कॉइन 2 वेळा टॉस केला किंवा 2 कॉइन एकाच वेळी टॉस केले तर येणारा सॅम्पल स्पेस हा कसा असतो? सेम असतो. तीच कंडिशन कोणासाठी? द सेम इज ट्रू फॉर 3 कॉइन्स. तीच कंडिशन कोणासाठी? 3 कॉइन्स. तुम्ही एक कॉइन 3 वेळा टॉस केला किंवा 3 कॉइन एकाच वेळी टॉस केले तर येणारा सॅम्पल स्पेस हा सेम असतो. नेक्स्ट पॉइंट इज द सॅम्पल स्पेस फॉर अ डाय रोल्ड ट्वाइस is the same as 2 dice rolled simultaneously. या दुसऱ्या पॉइंटमध्ये एक डाय 2 वेळा रोल केला किंवा 2 डाय एकाच वेळी रोल्ड केले तर येणारा सॅम्पल स्पेस हा सेम असतो. So in this way by using this information you solve practice set 5.2. या व्हिडिओमध्ये झालेल्या घटकांचा अभ्यास करून तुम्हाला काय करायचं आहे? प्रॅक्टिस सेट 5.2 सोडवायचं आहे. आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याचाच पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन.